नमस्कार यूट्यूब रेसिपी प्रेमींनो. आज आपण सेलिब्रेशन रेसिकल्चर या चॅनलवरती एक नवीन पदार्थ घेऊन आलेलो आहोत. पदार्थ अगदी साधा सोपा आहे, घरच्या साहित्यात होणारा असा आहे. बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये काय होतं, काही चपाती शिल्लक राहतात. कधी कधी बाहेरून जर कोणी जेवून आलं तर त्यांच्या वाटणीच्या चपात्या शिल्लक राहतात, किंवा आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत, चपाती भाजी खाऊ वाटत नाही. त्यावेळेस देखील चपाती बनवलेली असेल आणि तीही शिल्लक राहते. मग प्रत्येक घरातली महिला काय करते, अन्न वाया जाऊ नये याचा प्रयत्न करत असते. तर मी देखील ही रेसिपी शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून आज तुमच्यासमोर दाखवत आहे. या ठिकाणी एकूण 3 चपात्या घेतलेल्या आहेत. त्याचे छोटेसे तुकडे केलेले आहेत आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडेसे बारीक करून घ्यायचे आहेत. बारीक झालेले तुकडे आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत. आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1.5 पळी एवढं तेल घालून घ्यायचं आहे. तेल घालून घेतलेलं आहे. तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये 1 TSP जिरा, हाफ TSP मोहरी, हाफ TSP हळद, हाफ TSP कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. हा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर एक मोठा आकारातला कांदा बारीक चिरून घातलेला आहे. तुम्हाला हवं असेल ना तर थोडासा उभ्या साईजमध्ये देखील तुम्ही कट करू शकता कांदा. कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे. एक अर्धा छोटासा टोमॅटो लहान कट करून टाकलेला आहे. त्यानंतर थोडे शेंगदाणे आणि हिरवे वाटाणे घातलेले आहेत. दोन्हीही अंदाजे 2-2 चमचे एवढे घातलेले आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. या ठिकाणी तुम्ही लहान आकारात गाजर देखील कट करून घालू शकता. त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेत आहे. आता याच्यामध्ये आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेली चपाती घालून घेत आहोत. तर व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे सगळं. याला चटपटीतपणा येण्यासाठी आपण एक मसाला देखील घालणार आहोत. मुलांसाठी देखील ही एक उत्तम रेसिपी आहे. 4 वाजता ज्यावेळेस त्यांना काहीतरी खायला द्यायचं असतं त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचा नाश्ता म्हणून त्यांना बनवू शकता, किंवा तुम्हाला स्वतःला देखील असं बनवू शकता. आता याच्यामध्ये मी चाट मसाला घालणार आहे. अंदाजे हाफ TSP एवढा याच्यामध्ये चाट मसाला घालून घेत आहे. हा ऑप्शनल आहे, पण थोडासा चटपटीतपणा येण्यासाठी घालत आहे. कारण की आपल्याला कसं चमचमीत चटपटीत पदार्थ खायची जर आवड असेल ना तर असा मसाला घातला ना तर टेस्ट छान येते. आता हे झालेलं आहे, काढून घेत आहे एका भांड्यामध्ये.
तुम्ही देखील शिल्लक राहिलेल्या चपातीपासून काही वेगळा पदार्थ बनवत असाल ना, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगू शकता, जेणेकरून तो पदार्थ सगळ्यांनाच माहिती होईल आणि मलाही माहिती होईल. तर आजची रेसिपी आवडली असेल ना, तर पटकन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.